आजपासून 50व्या आपल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कशा प्रकारची असणार आहे? आज सुरुवात झालेली आहे. पहिली मॅच कोणाची असणार आहे आणि 19 तारखेपर्यंत काय काय कार्यक्रमचे आयोजन असणार? पहिलं तर आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, कारण 50व्या वर्षात आम्ही पदार्पण केलं आहे आणि 50व्या वर्षानिमित्त वानखेडे स्टेडियमच्या आज SGMG स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन आहे, त्यांची मॅच आहे. MCAच्या ऑफिशियल्स बरोबर आज मॅच होत आहे. ही पहिली मॅच आहे. मध्ये आम्ही जेवढे आमचे मुंबईचे रणजी ट्रॉफी कॅप्टन्स आहेत त्यांचा आम्ही सत्कार समारंभ करणार आहोत. सुनील गावस्कर सर यांची पण उपस्थिती राहणार आहे. आणि त्याच्यानंतर जे मुंबई महाराष्ट्रातले जे ब्युरोक्रॅट्स आहेत, IAS असतील, IPS, IRS आणि काउन्सिल जनरल, जे कॉमनवेल्थ कंट्रीजचे काउन्सिल जनरल, ह्यांच्यामध्ये आज मॅच होणार आहे. ती दुपारच्या वेळी असेल. हा आजचा सुरुवातीचा म्हणजे 12 तारखेचा आज कार्यक्रम आहे. पुढे 19 तारखेपर्यंत अनेक दिग्गज लोक येणार आहेत. माजी कर्णधार तेही देखील याच्यात उपस्थित राहणार आहेत. 19 तारीखला मुंबईचे जे प्लेयर्स आहेत ज्यांनी भारतासाठी रिप्रेझेंट केलं, 7 इंडिया कॅप्टन्स, एक महिला कॅप्टन, म्हणजे असे सगळे जे आमचे मुंबईचे प्लेयर्स आहेत ज्यांनी भारताला, ते सगळे उपस्थित राहणार आहेत. प्लस जे चीफ गेस्ट असतील आमचे माजी अध्यक्ष आहेत, प्लस क्रिकेट क्लब सेक्रेटरीज आहेत, असे सर्व उपस्थित राहणार. त्याचबरोबर अजय अतुल यांचा कार्यक्रमसुद्धा आहे, अवधूत गुप्ते पार्टिसिपेट करणार आहे. असे अनेक कलावंत या कार्यक्रमामध्ये उपस्थित दाखवणार. सर, काय आजच्या पिढीला तुम्ही सांगाल? कारण अनेक वर्षापासून क्रिकेट हा उत्साही आपला खेळ होत चालला आहे. बघा, मुंबई क्रिकेटची हिस्ट्री खूप म्हणजे जुनी आणि जाणती आहे. तर तरुण पिढीला कुठेतरी डिस्कनेक्ट नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही आज हे उपक्रम जो करतो आहे. कारण येणाऱ्या पिढीला याच्यातनंच कळेल की मुंबई क्रिकेट काय होतं, मुंबई क्रिकेटचे जे प्लेयर्स इंडियाला कसे रिप्रेझेंट केले, किती रिप्रेझेंट केले. मुंबईसारख्या टीमनी 42 टाइम्स रणजी ट्रॉफी चॅम्पियनशिप जिंकली आहे. असे अनेक जे विक्रम मुंबईने जे तोडले आहेत, ह्या तरुण पिढीला या कार्यक्रमाच्या माध्यमातून समजतील. सर, ते कॉलर थोडे हे करता का? काय बात करायचं? मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमचे 50वे वर्धापन निमित्त मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमचे 50व्या वर्धापन निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत. नेमकं 12 तारखेपासून 19 तारखेपर्यंत नेमकं कार्यक्रमाची काय रूपरेषा असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत प्रेसिडेंट अजिंक्य नाईक आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. अजिंक्यजी, 12 तारखेपासून आपला वर्धापन दिन सुरू होतो आहे. नेमकं कार्यक्रम कशा पद्धतीचं राहणार आहे? आज याची सुरुवात होते, कशी ही सुरुवात झालेली आहे आणि शेवट कसं होणार आहे? आज ॲक्च्युली पहिला दिवस आहे ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीचा. हा जो आम्ही उपक्रम राबवतो आहे 50 वर्ष वानखेडे स्टेडियमचे, ह्याचं मेन एक निमित्त सांगायचं झालं तर की तरुण पिढीला मुंबईची इतिहास काय, मुंबईचे कोण प्लेयर होते, कोणी भारताला रिप्रेझेंट केलं, मुंबई 42 टाइम रणजी ट्रॉफी चॅम्पियन्स आहेत, ते कसे झाले, आणि मुंबई हे भारतामध्ये का बॅकबोन पकडलं जातं क्रिकेटचं, का पंढरी पकडली जाते मुंबईची, हे सांगण्यासाठी आज आम्ही सुरुवात केली आहे. पहिली मॅच स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन वर्सेस MCA ऑफिशियल्स आहे. नेक्स्ट जी मॅच आहे ही जेवढे ब्युरोक्रॅट मुंबई महाराष्ट्रातले, त्यांची मॅच कॉमनवेल्थ कंट्रीजचे काउन्सिल जनरल त्यांच्याबरोबर आहेत. त्यात आज खास उपस्थिती सुनील गावस्कर सरांची पण आहे, कारण ते 50 वर्ष या मैदानावर खेळले आहेत. असे अनेक दिग्गज आज उपस्थित राहणार आहेत. तसेच 15 तारीखला जे आमचे माळी आहेत, म्हणजे मुंबईमधली जी मैदान आहेत, आझाद ओव्हल, क्रॉस, शिवाजी पार्क, माटुंगा असेल, किंवा थेट वसई विरारमध्ये साईना जीवदानी ग्राउंड असेल, चिमाजी अप्पा ग्राउंड असेल, ठाण्याचं सेंट्रल मैदान असेल, ह्याचे सगळ्या माळ्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. त्यांना लागणाऱ्या ज्या गरजू वस्तू आहेत त्यांना त्यांना देऊ शकतो, त्यांचं कसं मेडिकल हेल्थ जे आहे ते कसं आम्ही त्यांना सांभाळू शकतो, येणाऱ्या काळात त्यांना जे काय बेटर फॅसिलिटीज देऊ शकतो, ह्याचा आमचा प्रयत्न राहील. हे 15 तारीखला हा कार्यक्रम होणार, त्याच्यासाठी खास अजिंक्य राणे उपस्थित राहणार आहेत. नंतर आमचे जे जुने मॅनेजिंग कमिटी मेंबर्स आहेत त्यांचा सत्कार आहे. मुंबई रणजी ट्रॉफीचे जे कॅप्टन्स आहेत त्यांचा सत्कार आहे. कारण आजसुद्धा म्हणजे पहिली जी रणजी ट्रॉफी खेळली होती त्याचे जे म्हणजे जे लाईव्ह जे प्लेयर्स आहेत ते कोण आहेत, पद्माकर शिवलकर सर असतील, मिलिंद रेगे सर असतील, अजित पै सर असतील, अशा अनेक
प्लेयर्स आजसुद्धा लाईव्ह आहेत, त्याच्यामुळे त्यांचा पण सत्कार आम्ही करणार आहोत. 19 तारीखला विविध कार्यक्रम आहेत. भारताला ज्यांनी मुंबईचे जे प्लेयर्स रिप्रेझेंट केले, असे इंडिया कॅप्टन्स असतील, महिला कॅप्टन असतील किंवा जे इतर महिला पुरुष जे प्लेयर्स आहेत त्यांची उपस्थिती राहणार आहेत. आमचे माजी अध्यक्ष जेवढे आहेत ते गेस्ट ऑफ ऑनर, चीफ गेस्ट म्हणून राहतील आणि सरकारमधले जे उच्चस्तरीय मंत्री आहेत ते उपस्थित राहणार आहेत. असा हा कार्यक्रमाचा फ्लो असेल आणि अजय अतुल, अवधूत गुप्ते हे आपले जे ट्रेडिशनल वेनी एक आपलं जे मुंबई महाराष्ट्राचं कल्चर आहे हे लोकांपुढे नेतील. आणि मेन ह्या कार्यक्रमांचं जे उद्दिष्ट आहे हे आपल्या तरुण पिढीला मुंबई क्रिकेटची जी इतिहास आहे मुंबई क्रिकेटचा हा कसा डिस्कनेक्ट नाही झाला पाहिजे, हा कसा पुढे नेला पाहिजे, ह्याच्यासाठी हा आमचा उपक्रम होत आहे. या उपक्रमच्या माध्यमातून नवीन नवीन खेळाडू जे समोर येत आहेत त्यांना तुम्ही नेमकं काय सांगणार? आणि त्याचबरोबर अनेक राज्यामध्ये मैदानं अशी आहेत ज्यांची दुरावस्था आहे, यासाठी आपण जनजागृती वगैरे करणार आहात. बघा, तरुण पिढीला एकच सांगू की परफॉर्मन्स आणि डिसिप्लिन शिवाय तुम्ही मुंबई भारतासाठी खेळू शकत नाही. त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतील ते आम्ही MCA म्हणून, MCA ॲपेक्स काउन्सिल म्हणून त्यांना पुरवायचा 100% प्रयत्न करतो आणि करत राहू. आणि जी आमची मैदान आहेत, तुम्ही जर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ज्युरिडिक्शनमधली जी मैदाने बघितली ही इंटरनॅशनल स्टँडर्डची आहेत. आजसुद्धा बाकीच्या राज्यातले भारतीय प्लेयर्ससुद्धा मुंबईत येऊन प्रॅक्टिस करतात. तर जास्तीत जास्त फॅसिलिटी कशा आम्ही प्रोव्हाइड करू शकतो, आहेत त्या फॅसिलिटी कशा अपग्रेड करू शकू ह्याच्यावर आमचा भर राहील. कारण इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं राहिलं तर मुंबईचे प्लेयर भारतातच नव्हे तर परदेशातसुद्धा जाऊन चांगली कामगिरी करतील. एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक दिग्गज या ठिकाणहून, याच मैदानाहून तयार झालेले आहेत. अनेक पिढी या ठिकाणी, नवीन पिढी पण आपण पाहतात की या ठिकाणी खेळायला येते. आत्ता प्रामुख्याने तुम्ही कुठल्या गोष्टीला उपदेश कराल आणि कुठली गोष्ट मेन तुम्ही टार्गेटवरती ठेवाल की आत्ता ज्या पद्धतीने भारताचं नाव हे जगभरात चाललेलं आहे त्याला तुम्ही कशा प्रकारचं आजच्या डेटला जगभरामध्ये जे प्रसिद्ध केलेलं अशा खेळाडूंचा कसा सन्मान करणार आहात? बघा, खेळाडूंना आम्ही प्रोत्साहन देऊ शकतो, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकतो आणि चांगल्या टॅलेंटला बॅक करू शकतो. शेवटी परफॉर्मन्सशिवाय तुम्हाला भारतीय संघ असून दे किंवा मुंबई संघ असून दे ह्याच्यात येणं इझी नाही आहे. तर त्यांना ज्या लागणाऱ्या सगळ्या ज्या म्हणजे पर्सनल लेवलला असेल किंवा क्रिकेटिंग लेवलला जी मदत करता येईल ती MCA म्हणून आम्ही करू. एकंदरीत पाहायला गेलं तर खेळाडूंना आपला सराव करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि यासाठी लागलेल्या सगळ्या गोष्टी MCCIच्याकडनं आम्ही देऊ आणि त्याचबरोबर राज्यातील अनेक मैदानं हे देखील व्यवस्थित ठेवू अशा प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी जे प्रेसिडेंट आहे त्यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.